नमस्कार मैत्रिणींनो, श्रावणामध्ये बऱ्याच पालेभाज्या उपलब्ध असतात आणि मोसमात येणारी फळं किंवा पालेभाज्या आरोग्यासाठी चांगली असतात, त्यामुळे आपण त्या आणतो. परंतु जर असं शेवगा किंवा टाकळा ही जी बारीक पानांची भाजी असते ना, ती कापताना मैत्रिणींची म्हणजे सगळ्या गृहिणींची तारांबळ उडते. नीट बारीक कापता येत नाही आणि याच मोसमामध्ये अळू पण मिळत असतं. तर या बारीक पानांची भाजी कशी पटकन कापायची याची ट्रिक आता आपण बघूया. हे बघा, अळूचं पान देठ काढून ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ही निवडून स्वच्छ धुवून घेतलेली शेवग्याची पानं आणि ती बारीक पानं कोवळी ती मी या अळूच्या पानावर ठेवते. ठेवल्यानंतर त्याची अशी सुरळी करायची. बघा, अशी सुरळी करायची आणि मधून त्याचे असे 2 भाग करायचे. आणि त्यानंतर हे 2 भाग असे जवळ धरून छान पैकी बारीक झाली की नाही झटपट कापून, नाहीतर बारीक पानांची भाजी कापताना जास्त तारांबळ उडते आणि नीट कापली जात नाही. तर अशा प्रकारे आपण टाकळ्याची किंवा इतर कोणतीही शेवग्याची बारीक पानांची भाजी अळू बरोबर कापू शकतो. त्यामुळे मिक्स भाज्यांची पण मजा घेता येईल आणि आपल्याला या भाज्यांचा आस्वाद घेता येईल. तुम्ही पण ही ट्रिक करून बघा. धन्यवाद.